नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत PSI मुख्य परीक्षा 2019 साली झालेला पेपर आणि त्यातील गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न. चला तर मग त्याचं सखोल विश्लेषण करूया आणि स्पष्टीकरण बेसिक पासून सांगण्याचा प्रयत्न करूया. वेळ न दवडता आपण लगेच प्रश्नाला सुरुवात करतोय. प्रश्न क्रमांक 1 बघा, वाचूया. प्रश्नामध्ये काय सांगताय? आपले ठरलेला प्रश्न वाचायचा, समजला नाही तर 2 ते 3 वेळेस आपण प्रश्न रिपीट वाचणार. एका प्राचीन संस्कृतीतील बांधकाम कामगार अन्य बांधकाम कामगारांना शुभेच्छा देतात. म्हणजे एका प्राचीन संस्कृतीतील बांधकाम अन्य बांधकाम कामगारांना शुभेच्छा देतात. कसं? तर सुंदर बांधकाम. काय म्हटलंय त्यांनी? सुंदर बांधकाम. सुंदर बांधकामाला काय म्हटलं त्यांनी? गेंग्रो यात्सू. जे दिले ते आपण लिहून घेऊया. गेंग्रो यात्सू. जेव्हा बांधकाम कामगार घरी परततो तेव्हा त्याची मुले बांधकाम सुंदर होतं प्रश्नचिन्ह असे विचारण्यासाठी एन यात्सू गेंग्रो असं विचारतात. म्हणजे आता प्रश्न विचारला त्यांनी. प्रश्न काय विचारलाय की बांधकाम सुंदर होतं. होतं प्रश्नचिन्ह म्हणजे होतं का असा पण प्रश्न जो होतो, अर्थ होतो याचा. त्याला काय म्हटलं त्यांनी? एन यात्सू गेंग्रो. ओके, इथपर्यंत आलो. त्यावर बांधकाम कामगार काय म्हणतो? एर्न गेंग्रो. सुंदर होतं. दिसते तर सुंदर होतं म्हणजे बांधकाम कामगार त्याच्या मुलांना रिप्लाय देतो की सुंदर होतं. त्याचा काय अर्थ की एर्न गँग्रो. ठीक आहे. किंवा एर्न गँग्रो यात्सू असे उत्तरतो. किंवा और एर्न गँग्रो ए आहे आता गँग्रो यात्सू. आता बघा, पूर्ण या 1 नंबर या वाक्यामध्ये, या दुसऱ्या वाक्यामध्ये, या तिसऱ्या वाक्यामध्ये गेंग्रो वापरले बघा. गेंग्रो आणि या शेवटच्या मध्ये गँग्रो वापरले. मग त्यांनी याचा अर्थ दिलाय की गँग्रो हे शब्दचिन्ह म्हणजे हा शब्द गेंग्रो या विरोधी अर्थाने वापरले जात असेल तर पर्यायातून एर्न गँग्रो यात्सू म्हणजे एर्न गँग्रो यात्सू याचा सर्वात अनुचित चुकीचा अर्थ निवडायचा. आपल्याला चुकीचा अर्थ निवडायचा म्हणजे बघा, जेव्हा मुलांनी विचारलं होतं की बांधकाम सुंदर होतं का, तर त्या बांधकाम कामगारांनी सांगितलं सुंदर होतं. किंवा हे जे गेंग्रोच्या विरोधी अर्थाने वापरले गँग्रो म्हणजे तो बांधकाम कामगार एकतर सुंदर होतं असं म्हणेल किंवा सुंदर नव्हतं असं म्हणू शकतो. इथं म्हणू शकतो की सुंदर होतं किंवा सुंदर नव्हतं. मग त्यांनी, कारण की असं म्हणायला वाव का आहे? कारण की त्यांनी सांगितलं की गँग्रो हे विरुद्धार्थी शब्द आहे गेंग्रोच्या. मग अनुचित पर्याय निवडायचा म्हणजे चुकीचा ऑप्शन निवडायचा आहे. मग बघा, आपण ऑप्शन वाचूया. ऑप्शन 1 घृणास्पद बांधकाम होतं. ऑप्शन 2 ओंगळ बांधकाम होतं. ऑप्शन 3 विद्रूप बांधकाम होतं. ऑप्शन 4 उपयुक्त बांधकाम होतं. जर असं लॉजिक वापरलं की या 4 ऑप्शन पैकी मला 3 ऑप्शन जवळपास समान अर्थाचे दिसतात. कोणतं? घृणास्पद, ओंगळ आणि विद्रूप हे जे कीवर्ड आहेत हे जवळपास अर्थ सारखा सांगतायत, बरोबर. आणि हे गेंग्रो म्हणजे काय? इथं गेंग्रो आहे, इथं गेंग्रो आहे, इथं गेंग्रो आहे. म्हणजे इथं सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे. म्हणजे गेंग्रो हा शब्दासाठी, सुंदर या शब्दासाठी गेंग्रो हे शब्दचिन्ह वापरलंय आणि गँग्रो हे त्याच्या विरुद्ध आहे. मग सुंदरच्या विरोधी कोणते शब्द येऊ शकतात? हे घृणास्पद त्यांनी दिलेत बघा वरती ऑप्शन मध्ये. ओंगळ येऊ शकतं किंवा विद्रूप येऊ शकतं, हे येऊ शकतं गँग्रोचा अर्थ. पण त्यांनी अनुचित विचारले, चुकीचा अर्थ विचारलाय. हे 3 तर येऊ शकतात ऑप्शन क्रमांक 1, 2, 3, पण उपयुक्त बांधकाम होतं असं येऊ शकणार नाही. हा ऑप्शन त्याच्या विरुद्ध आहे म्हणजे गेंग्रोच्या जवळपास आहे. आपल्याला विरोधी अर्थाचा शब्द निवडायचा होता आणि अनुचित म्हणजे चुकीचा पर्याय ऑप्शन क्रमांक आपल्याला दिसून येतो 4. जर एवढं सुद्धा कळालं नसेल तरी पण एखाद्याने लॉजिक जर लावलं की या 4 ऑप्शनमध्ये 3 ऑप्शनचा अर्थ जवळपास समान येतोय, ऑप्शन 1, 2, 3, आणि जर 3 ऑप्शन समान येत असतील आणि चौथा वेगळा असेल तर मित्रांनो
असं शक्यता जास्त असते की चौथा ऑप्शन हा बरोबर येऊ शकतो. समजतंय? सोपं होतं. थोडंसं लॉजिकली एक डिझाईन म्हणजे छान डिझाईन होतं प्रश्नाचं. फक्त हे अनुचित कीवर्ड आहे का हा चुकून तुम्ही स्किप करू शकता गडबडीत वाचण्याच्या. आणि हे गँगरोप जे ई आहे ते आणि हे गँगरोप हे दिसते त्यांनी, हा फरक तुम्हाला कळायला पाहिजे होता. समजते? 3 ऑप्शनमधून गँगरोचा आपण सुंदर हे वर्णन येते कळायला आपल्याला, आणि गँगरो हे विरुद्ध आहे. घृणास्पद ओंगळ विद्रूप हा अर्थ निघू शकतो. ऑप्शन 1, 2, 3 हे तर गँगरोला बरोबर अर्थ म्हणजे फिट बसतो, पण आपल्याला अनुचित विचारलं म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतोय पुढचा प्रश्न? राणीच्या आजोबांचा मुलगा. राणीच्या आजोबांचा मुलगा. ठीक आहे, मला राणी काढायला लागेल अगोदर. राणीच्या वरती इथे एक व्यक्ती असेल, का ब्लँक सोडले मी तुम्हाला सांगतो. आणि हे राणीचे काय असणार आहेत मित्रांनो? आजोबा. म्हणजे राणीच्या आजोबांचा हा मुलगा, राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. राणीला समजा मुलगा आहे बघा, राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. बरोबर आहे. तर या विधानासंबंधात जर फक्त थेट व थोड्या दूरच्या, मित्रांनो हे लक्षात घ्या, हे कीवर्ड थेट और थोड्या दूरच्या नातेसंबंधांचा विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडा. बघा, हे नातेसंबंध जी पिढी होती आपली, ही मुलगाची पहिली पिढी पकडली की दुसरी, तिसरी, चौथी पिढी आहे. हे आपण व्यवस्थित मांडणी केल्यानंतर आता आपण निष्कर्ष बघूया, आणि या निष्कर्षापैकी योग्य निष्कर्ष कोणते आहेत ते आपण बघूया. जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच विधान सत्य ठरतं. बघा, जर इथं जी व्यक्ती आहे राणीच्या त्या आजोबांच्या मुलाची, समजा हा मुलगा इथं आला तर त्याची मुलगी असली तरच हे विधान सत्य होतं. बरोबर आहे. इथं राणीचे वडील असतील तर हे पूर्ण व्यवस्थित त्याचं त्या ऑप्शनमध्ये निष्कर्षमध्ये आपल्याला बरोबर ठरतो. निष्कर्ष 1 हा बरोबर येतो. त्या आजोबांची मुलाची राणी मुलगी असेल, आजोबांच्या मुलाची, इथे मी काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, मुलाची राणी मुलगी असली तरीही विधान असत्य ठरेल. बघा, ऑप्शन 1 मध्ये तर त्यांनी ऑलरेडी सांगितले की आजोबांच्या मुलाची मुलगी, राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच विधान हे व्यवस्थित, हे विधान योग्य ठरतं. आणि त्याच्याच विरुद्ध हे विधान ठरवले म्हणजे हे चुकलं. एकच विधान बरोबर असणार आहे. जे ह्या वरती जे विधान दिले त्याचा निष्कर्ष काढायचे, तर एक निष्कर्ष बरोबर ठरतोय, तर हा त्याच्या विरुद्ध निष्कर्ष त्यांनी बी ऑप्शन मध्ये दिलाय, हा चुकीचा आहे आणि योग्यही बसत नाही. ऑप्शन सी बघूया. तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असला तरी विधान सत्य ठरतं. बघा, आता हे जर हे राणीचे वडील नसतील आणि हे राणीचे काका जरी असतील तरी पण या मुलाचे हे आजोबाच ठरतात. हे सुद्धा आजोबा ठरतात. राणीचे हे काका असतील तरी हे आजोबाच ठरतात. म्हणजे हे वरचं विधान बरोबर ठरतं. म्हणजे हे सी निष्कर्ष सुद्धा बरोबर ठरतो. समजतं ना? काका असेल तरी पण आजोबाच म्हणणार तो मुलगा, आणि राणीचे वडील असतील तरी पण आजोबाच म्हणणार. बघा, तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा असला तरी हे विधान सत्य ठरेल. आता बघा, ही समजा राणीची आई आहे, ही राणीची आई आहे, ह्या आईचा भाऊ आहे, आणि आजोबांचा मुलगा म्हणजे हा आजोबांचा मुलगा आहे, म्हणजे ही मुलगी आणि हा मुलगा आहे. आता राणी इथं आहे, मग राणीचा मामा कोण झाला? हा भाऊ. तरी पण हा मुलगा या राणीच्या मामाला आजोबाच म्हणणार. बरोबर आहे ना? आजोबाच म्हणणार. आता ही आजी आहे, मुलाची आजी आहे, राणीची आई आहे, आणि आईचा भाऊ मामा जो आहे राणीचा, तो हा मुलगा त्या मामाला आजोबाच म्हणणार. म्हणजे हे सुद्धा विधान सत्य ठरतंय. म्हणून इथं हे सांगितलं मित्रांनो. मला काय लक्षात ठेवायचं? थेट किंवा थोड्या दूरच्या. जेव्हा हे ऑप्शन वाचत होतो आपण, सी निष्कर्ष वाचत होता राणीचा काका, तेव्हा हे थेट नातं होतं, आणि राणीचा मामा तेव्हा थोड्या दूरच्या नातेसंबंधामध्ये जातो आपण. बरोबर? म्हणून हे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. प्रत्येक गणितामध्ये कीवर्ड्स दिलेले असतात, ते शोधून काढायचे आपल्याला. जेव्हा कीवर्ड्स वाचतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे
काहीतरी खोच आहे काही किंवा काहीतरी इम्पॉर्टंट आहे ते मला लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या निष्कर्षांपैकी चारही निष्कर्षांपैकी फक्त बी निष्कर्ष चुकीचा ठरतो आणि बाकीचे ए सी डी निष्कर्ष हे बरोबर ठरतात. मग ऑप्शन वाचूया. ऑप्शन 1 मध्ये बघा, बी सोडून सर्व सत्य. बी निष्कर्ष आपला ठरत नाही, बाकी सगळे निष्कर्ष योग्य ठरतात, म्हणून आपलं उत्तर आलं आहे बी सोडून सर्व सत्य आहेत. बी सोडून सर्व निष्कर्ष योग्य आहे. समजतंय? छान प्रश्न होता मित्रांनो. फक्त मिड रेंज मध्ये म्हणू शकतो, सोपा पण होता आणि जास्त अवघड सुद्धा नव्हता प्रश्न. आय होप तुम्हाला समजलं असेल. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न खूप मोठा आहे आणि या PSI मुख्य परीक्षेच्या सिरीज ज्या आपण चालू केलेल्या आहे, 2017ची मुख्य परीक्षा, 2018ची मुख्य परीक्षा आणि आता जी चालू आहे 2019ची मुख्य परीक्षा, याच्यामध्ये हे जे लेंदी प्रश्न आहेत, लेंदी प्रश्न म्हणण्यापेक्षा मी याला नाव दिले की सीसॅटचे प्रश्न. नाव देण्यापेक्षा सीसॅटचे प्रश्न जसे असतात त्या लेवलमध्ये प्रश्न आहेत, हे त्या टाईपमध्ये प्रश्न आहेत. अशा प्रकारचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये मुख्य परीक्षेच्या PSI मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये खूप आलेले आहेत मित्रांनो. जसं आपण STI मुख्य परीक्षेचे सुद्धा प्रश्न घेतलेले आहेत, त्यात एवढे प्रश्न नव्हते जसं PSI मुख्य परीक्षेमध्ये आहे. मला बहुतेक वाटतं की PSI मुख्य परीक्षेला असे प्रश्न जास्त टाकण्याचा संबंध काय असेल की PSI ही व्यक्ती, पोलीस सब इन्स्पेक्टर ही व्यक्ती, त्याला लॉजिकल थिंकिंग हे व्यवस्थितरित्या आलं पाहिजे आणि बिटवीन द लाईन्स वाचता आलं पाहिजे असं मला वाटतं. चला प्रश्न वाचूया की डे बोटन यांच्या द न्यूज युजर्स मॅन्युअल, बातम्या वापरण्यासाठी मार्गदर्शिका, या पुस्तकाचे सिंहावलोकन म्हणजे ओपनिंग इनॉग्रेशन करताना संशोधक लुई बॉर्डन काय म्हणतात? समजा डे बोटन हे लेखक आहेत, त्यांचे पुस्तक आहे द न्यूज युजर्स मॅन्युअल, याचं उद्घाटन आहे. त्याच्या वेळेस जे संशोधक बोलवले होते लुई बॉर्डन, ते आपलं मत नोंदवत आहेत. ते मत खाली दिलेलं आहे. काय म्हणतायत की डे बॉटन काही म्हणा तुम्ही, यांनी पुकारलेल्या परिकल्पनेप्रमाणे आपले जीवन सधन करणे व अधिक समाधानकारक बनवणे ही बातम्यांची भूमिका नाही. म्हणजे हे जे वाक्य आहे आता जे आपण वाचलं, हे लुई बॉर्डन म्हणतायत ना की लुई बॉर्डन हे मत नोंदवतं, पण डे बॉटन यांनी वरच्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे की बातम्या ज्या आहेत त्या लोकांचं जीवन सधन करायचंय किंवा समाधानक बनवायचंय, ही त्याची भूमिका नाही. ती डे बॉटननी सांगितली ती भूमिका आहे, पण लुई बॉर्डन म्हणतात की ती भूमिका नाही. अगदी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मोठ्या कळकळीने भलावण करणाऱ्या आणि बातम्यावर भाष्य करणाऱ्या परोपकारी लोकांना देखील न्याहारी करताना या सूचनेमुळे ठसका लागेल. म्हणजे आता मी जे बोलतोय म्हणजे लुई बॉर्डन बोलतायत, त्याच्यामुळे हे जे लोक असतात जे म्हणतात की मीडिया ही चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा आणि त्याचा परोपकारी लोकांना त्याचा खूप मोठा फायदा होतो, असे जे लोक म्हणतात त्यांना सुद्धा नाश्ता करताना ठसका लागेल की माझं हे वाक्य मी सांगताना. असे दावे ही स्वमदत गुरु म्हणजे सेल्फ हेल्प गुरु, दूरदर्शनवरील वास्तव स्पर्धा आणि मूलतत्ववादी भाविकांची क्षेत्र आहेत. आदर्शवादी केव्हाही टाकाऊ विचार प्रयोग नसला तरी बातमी कशी असावी या संबंधाने व्याख्या, भूमिका, मर्यादा, इतिहास आणि सध्या सामाजिक वातावरण यांच्या सखोल शोधाविषयी बातम्या माध्यमांची मार्गदर्शक फारशी उपयुक्त ठरत नाही. बापरे, एवढं मोठं वाक्य. म्हणजे आदर्शवाद जो आपण सांगतो बातम्यांसंबंधी, तो कधी कोणता आदर्शवाद की त्याची व्याख्या काय, भूमिका काय, मर्यादा काय, इतिहास काय, आता जे सामाजिक वातावरण आहे त्याचा याच्या बातम्यावर परिणाम होतो का, याच्यासाठी मार्गदर्शिका फारशी उपयुक्त ठरत नसते. काही मौलिक मर्मदृष्टी समाविष्ट असूनही मुळातच सुधारणा, अचूकता आणि अर्थपूर्ण चर्चेच्या अभावी द न्यूज हे पुस्तक शेवटी निराश करते. ओके, हे त्यांनी सांगितलं. आता सत्य नसलेली, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो, इथं सगळ्यात घोळ करतात हे प्रश्न. सत्य नसलेली, चुकीची असलेली, चुकीची नसलेली असं दिलेलं असतं. मग सत्य नसलेलं म्हणजे पहिल्यांदा इथं लिहून घ्यायचं, याला गोल करायचा. सत्य नसलेली म्हणजे मला काय सांगायचंय, चुकीची. हे एकदा मला कळालं की मला काय सांगायचंय तेव्हा प्रश्न पुढे वाचायचा आपल्याला. ओके, मग चला आता काय करायचं आपल्याला, ऑप्शन वाचूया की चुकीची विधानं निवडायची. चुकीची म्हणजे आता बघा वाचू. सिंहावलोकन करणाऱ्यांच्या मते डे बॉटन यांच्या बातम्यांच्या भूमिकेबाबत आदर्शवाद पूर्णपणे
निरुपयोगी विचार प्रयोग ठरतो, कारण त्यासाठी आदर्शवाद बातमीची व्याख्या, भूमिका, मर्यादा इत्यादींचा शोध घेण्याची गरज आहे. हे तात्पुरतं आपण काय करूया, हे तात्पुरतं बाजूला ठेवूया, कारण की हे निरुपयोगी विचार, पूर्णपणे निरुपयोगी हा जो ऑप्शन आहे पूर्णपणे निरुपयोगी. कुठं लिहिले बघा, आदर्शवाद कुठं दिसते तुम्हाला, आदर्शवाद टाकाऊ विचार प्रयोग नसला, टाकाऊ विचार नाही, हे लक्षात ठेवा. ह्यांनी डायरेक्ट सांगितले निरुपयोगी विचार, म्हणजे असं काही दिलेलं नाही, म्हणून हे ऑप्शन चुकीचं ठरतं. लुई बोर्डन, नेक्स्ट वाचूया. चुकीचं विधान सांगायचं आपल्याला, हे तर चुकीचं आहेच. बी वाचूया. लुई बोर्डन यांच्यामध्ये आपले जीवन सधन करणे व ती अधिक समाधान करणे बातम्यांची भूमिका नाही, हे दिले. बातम्यांची भूमिका नाही दिसते तुम्हाला, हे बरोबर आहे. अर्थपूर्ण चर्चेसाठी आदर्श बातम्या संबंधाने आधार पुरवलेले नाहीत, ही द न्यूज या पुस्तकाची प्रमुख त्रुटी आहे. सगळ्यात शेवटचं वाचा. ही अचूकता, हे दिसते, जीवन सधन करणे अचूकता, मौलिक मर्मदृष्टी, द न्यूज हे पुस्तक शेवटी निराश करते, म्हणजे हे पुस्तकाची प्रमुख त्रुटी आहे की हे पुस्तकामध्ये त्याबाबत भाष्य करता आलेलं नाही पूर्णतः. अर्थपूर्ण चर्चेसाठी, अर्थपूर्ण चर्चेसाठी कुठं दिसते बघा तुम्हाला, दिसेल इथंच कुठेतरी आहे, हे बघा, अर्थपूर्ण चर्चेच्या अभावी त्यांनी दिले. अर्थपूर्ण चर्चेच्या अभावी द न्यूज हे पुस्तक शेवटी निराश करते, म्हणजे हे त्रुटी आहे, हे बरोबर आहे विधान. पुढे वाचू. बातम्यावर भाष्य करताना परोपकारी व्यक्ती देखील डे बोल्टन यांच्या बातम्यांच्या लोकांच्या जीवनातील भूमिकेबाबत सहमत होणार नाही, बरोबर आहे. इथं बघा दिलंय की या सूचनेमुळं परोपकारी लोकांना ठसका लागेल, म्हणजे ठसका का लागेल, हे एक शाब्दिक काय म्हणतो त्याला आपण, एक म्हणीसारखं किंवा त्यातील अर्थपूर्ण नाही, त्याच्यामध्ये एक वेगळा अर्थ लपलेला आहे. ठसका लागेल म्हणजे सहमत होणार नाही असं, म्हणून हे बरोबर ठरतंय. कारण की मी जे सांगतोय, म्हणजे डे बोल्टन जे सांगतायत, लुई बोर्डन जे नोंदवत आहेत, त्याच्यावरती त्यांनी जे आत्ता वक्तव्य केलं पूर्ण पॅसेजमध्ये, ते वाचून परोपकारी लोकांना ठसका लागेल, म्हणजे ते त्याच्या भूमिकेबद्दल सहमत होणार नाही, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ए चुकीचं आहे, बी सी डी बरोबर आहे, म्हणजे ए शिवाय सगळे चुकीचे आहेत. ए शिवाय सगळे बरोबर आहेत, ए फक्त चुकीचं आहे. ऑप्शन वाचूया. डी शिवाय एकही नाही, ए सी शिवाय एकही नाही, बी शिवाय एकही नाही, ए शिवाय एकही नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. ए शिवाय एकही नाही, फक्त ए चुकीचं आहे, बी सी डी हे बरोबर आहेत, म्हणून ए शिवाय एकही नाही सत्य नसलेली विधाने. बरोबर, ए चूक आहे. समजतंय? खूप आपण बिटवीन द लाईन्स वाचलं, हा प्रश्न खूप छानरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला समजलं असेल, ओके, की का बरं याचं हेच उत्तर का आहे. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय, चॅनल लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब सगळं करून टाकायचे. स्पर्धकार अकॅडमी. त्याच्या पुढे चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, हा जरा सोपा प्रश्न विचारला मित्रांनो, खूप छान प्रश्न आहे. बघा, प्लायवूड हे जरी लाकडाचे नेत्रसुखद स्वरूप नसले तरी दर्जेदार प्लायवूड अतिशय महत्वाचे बांधकाम साहित्य बनले आहे. नेत्रसुखद का नाही, कारण की झाड जसं आपल्याला नेत्रसुख देतं की त्याचे डिझाईन, त्याची फळं, त्याचं फुलं, त्याची पानं, त्याच्यामुळं म्हटलं की प्लायवूड हे लाकडाचेच नेत्रसुखद स्वरूप नाही, पण ते अतिशय महत्वाचे आहे बांधकामाला. ते लवचिक आहे, तुलनेने स्वस्त आहे, वाळवी निरोधक आहे व टिकाऊ आहे. ओके, त्याचे कॅरेक्टरिस्टिक दिलेत. लाकडाच्या भुशाचे थर एकमेकांना चिटकले गेल्यामुळे त्याचे प्रत्येक थराचा कण खालच्या कणांशी काटकोन करतो. प्लायवूड माहिती आहे तुम्हाला, असे लेयर्स असतात प्लायवूडमध्ये, ओके, अशा लेयर्स असतात आणि हे भुशाच्या लेयर्स असतात, ते एकमेकांना कनेक्ट केलेले असतात, एकमेकांवर चिटकवलेले असतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते कण आहेत, भुशाचे थर एकमेकांवर चिटकले गेल्यामुळे प्रत्येक थराचा कण खालच्या कणाशी काटकोन तयार करतो आणि त्याच्यामुळे त्याला मजबूती येते. म्हणजे काटकोन करतो म्हणून मजबूत येते, हे कीवर्ड आहे. लाकडाच्या कणांच्या पापुद्रेचे असे थर प्लायवूडला भक्कम बनवतो. भक्कम हा कीवर्ड आहे. आता ऑप्शन प्रश्न वाचूया. लाकडाच्या कणांचे विशिष्ट मांडणी म्हणजे काटकोन मांडणी, त्याला मिळालेल्या भक्कममुळे प्लायवूडला प्राप्त होणारा गुणधर्म निवडा.
आता जर या विशिष्ट मांडणी केली ते काटकोनमध्ये एकमेकांना कनेक्ट होत आहेत, त्याच्यामुळे त्याला मजबूती मिळते आणि ते प्लायवूडला भक्कम बनवतात. तर त्याचा गुणधर्म कोणता असणार आहे? पर्यावरण स्नेही, वाळवी निरोधक, टिकाऊ का स्वस्त? तो असेल टिकाऊ. मजबूत आहे, भक्कम आहे म्हणून ते टिकाऊ असणार आहे, म्हणजे चिरकाल टिकणार आहे, खूप वर्ष टिकणार आहे. याच्या पर्यावरण स्नेही असणार आहे का? पर्यावरण स्नेही माहित नाही, त्याच्यावर भाष्य करत नाही हे पॅराग्राफ. वाळवी निरोधक आहे का? वाळवी निरोधक असं सांगितलंय का त्यांनी की हे कण जे आहे ते काटकोन करतात एकमेकांना म्हणून ते वाळवी निरोधक आहेत? नाही. स्वस्त, स्वस्त त्याच्या किमतीबद्दल काही भाष्य केलं नाही. आणि टिकाऊ हा सगळ्यात जवळचा आणि योग्य ऑप्शन ठरतो म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 टिकाऊ. समजतंय मित्रांनो? समजायलाच पाहिजे. चला जायचं पुढे, पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतायत? प्रश्न वाचायचा आहे, प्रश्नासोबत आपल्याला मैत्री करायची आहे. प्रश्नाने आपल्याला सगळं सांगितलं पाहिजे, मित्र असं असं आहे बघ, येते का, जमते का तुला उत्तर? काय म्हणते प्रश्न? लंडन ते दुबई प्रवास, प्रवास करायचा आहे. चला विमानात बसा. लंडन ते दुबई प्रवास लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा जलद होतो का? बाबा जलद होतो, लिहून घेऊया अगोदर. मला कुठं जायचं? लंडन ते दुबई, लंडन ते न्यूयॉर्क, आता नेहमी निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारे दोन तथ्य ओळखा. मला काय करायचं की लंडन ते दुबई हा जलद पाहिजे कशापेक्षा? लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा. बघूया दोन तथ्य अशी, या एक ABCD या तथ्यांपैकी अशी कोणती दोन तथ्य आहेत की त्याच्यावरतून मला हा वरचा निष्कर्ष निघतो? कोणता निष्कर्ष? की लंडन ते दुबई प्रवास हा लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा जलद होतो. बघा लंडन ते दुबई, लंडन ते दुबई किती म्हणतोय उड्डाण? हे किती? 7 तास असेल, 7 तास. आता बघा न्यूयॉर्क ते लंडन, न्यूयॉर्क ते लंडन उड्डाण 6 तासांचे आहे, जे परतीच्या उड्डाणापेक्षा 1 तासाने कमी आहे. मग जर न्यूयॉर्क ते लंडन हे 6 तास आहे तर लंडन ते न्यूयॉर्क हे 7 तास पाहिजे. इथे दिले की ते परतीच्या उड्डाणापेक्षा 1 तासाने कमी आहे. ओके, हे कळालं मला. आता लंडन ते दुबई, लंडन ते दुबई उड्डाण हे 9 तासाचे. ठीक आहे, 9 तास हे लिहून घेतो, म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय काय. न्यूयॉर्क ते दुबई उड्डाण हे 11 तासाचे आहे, जे लंडन ते न्यूयॉर्क, लंडन ते न्यूयॉर्क या उड्डाणापेक्षा 3 तासाने जास्त आहे. न्यूयॉर्क ते दुबई, न्यूयॉर्क ते दुबई हे 11 तास आहे, ते चौथ्यामध्ये दिले, आणि ते 3 तासाने जास्त आहे लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा. म्हणजे मला लंडन ते न्यूयॉर्क किती पाहिजे? हे 8 तास पाहिजे. बघा आता मग असं कोणते कोणते ऑप्शन आहेत की त्याच्यावरून मला कळतं की लंडन ते दुबई फास्ट पोहोचतोय आपण, म्हणजे कमी वेळात पोहोचतोय, आणि लंडन ते न्यूयॉर्क जास्त वेळात पोहोचतोय. ऑप्शन सी बघा, ऑप्शन माफ करा, ऑप्शन बी बघा. बी काय म्हणते की मला लंडन ते न्यूयॉर्क हे 7 तास लागतात, आणि लंडन ते न्यूयॉर्क हे 8 तास लागतात. बरोबर, म्हणजे लंडन ते न्यूयॉर्क ते लंडन उड्डाण 6 तासांचे आहे. मग आपल्याला कोणतं बरोबर ठरतंय थोडं सांगा मला. आता बघा ऑप्शन ए हा 7 तास लागतो, थोडंसं जम्बलिंग झालं मित्रांनो, हे 7 तास लागतात. आणि ऑप्शन डी बघा की आपल्याला कळालं की न्यूयॉर्क ते दुबई हे 11 तास आहेत, आणि त्याच्यापेक्षा 3 तास लवकर ते न्यूयॉर्क उड्डाणापेक्षा 3 तास जास्त आहे, म्हणजे न्यूयॉर्क उड्डाण हे 8 तास आहे. लंडन ते न्यूयॉर्क म्हणजे लंडन ते दुबई ऑप्शन क्रमांक ए वरून हे 7 तास आहे, आणि लंडन ते न्यूयॉर्क हे ऑप्शन क्रमांक डी वरून 8 तास आहे. मग ए आणि डी काय भाष्य करतोय? ए म्हणतोय की लंडन ते दुबई 7 तास, आणि ऑप्शन डी म्हणतोय लंडन ते न्यूयॉर्क 8 तास. 8 तास कसं काढलं कळालं का? कारण की न्यूयॉर्क ते दुबई हे 11 तास आहे, न्यूयॉर्क ते दुबई हे 11 तास आहे, आणि ते लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा 3 तासाने जास्त आहे.
जर हे 3 तासांनी जास्त आहे तर 11 मधून 3 तास वजा केले तर मला लंडन ते न्यूयॉर्क मिळतं, जे की 8 तास मिळालं. मग ऑप्शन ए वरून, तथ्य ए वरून मला कळलं लंडन दुबई 7 तास, आणि ऑप्शन या डी वरून मला कळते की लंडन ते न्यूयॉर्क 8 तास आहे. म्हणजे ए आणि डी वरून मी सांगू शकतो की लंडन ते दुबई प्रवास हा लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा जलद होतो. हे मी नीट सांगितले, थोडं दिसायला जम्बलिंग दिसतंय, हे लिहिले तसं, पण तुम्ही लक्ष द्या. ऑप्शन ए वाचा आणि ऑप्शन डी वाचा, त्याच्यावरून मला सांगू शकतो की कोणता प्रवास हा आपला जलद होतो. समजतंय? बघा, हा व्हिडिओ जर समजला नसेल तर परत परत पहा, रिपीट पहा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजेल. ओके, चला पुढे जाऊया आपण. नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही. नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही, तर गरिबी ही समस्या आहे. काय समस्या आहे? गरिबी. बेकारीचे दर 4.8 ही समस्या नाही, पण आपले कष्टकरी बळ म्हणजे काम करणारे गरीब आहेत ही समस्या आहे. कष्टकरी बळ काय आपलं? कष्टकरी बळ काय आपलं? काम करणारे गरीब, म्हणजे गरीब काम करतात. आता सगळ्यात महत्वाचं आहे बघा, वरील युक्तिवाद करणारे विधान निवडायचे. म्हणजे चुकीचं सेन्स पकडा की हा दिलेला जो आहे याचा कोणत्या ऑप्शनमध्ये चुकीचा अर्थ डिक्टेट होतोय, म्हणजे चुकीचा अर्थ यातून प्रतीत होतोय. ऑप्शन 1 वाचूया. गरीब लोकांना बेकार राहून चालत नाही, म्हणून ते जेमतेम मजुरीवर काम करणारे स्वयंरोजगार करतात आणि ही स्वतःची केलेली स्वतःची पिळवणूक आहे. हे मला थोडंफार बरोबर वाटतंय, पण काय करू आपण, याला थोडं बाजूला ठेवूया. म्हणजे बघा, मला हे एवढंसं बरोबर वाटतंय. आता विविध सरकारी योजनांतून गरीब व बेकार लोक मजूर मिळवतात, प्रतिष्ठेचे जीवन जगतात. नाही, प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची व्याख्या खूप वेगळी आहे. जरी त्यांना काम वगैरे मिळालं तरी पण तो दुबळाच राहतोय गरीब, कारण की ते जे काम करतायत ते गरीबच आहेत, म्हणून ते प्रतिष्ठेचे जीवन जगतात. ते जेमतेम त्यांचं पोट भरत असतील. ओके, म्हणून प्रतिष्ठेचे जीवन जगतात का? तर नाही. तर हे मी सांगू शकतो की हा ऑप्शन तर येणार नाही. परत वाचूया. भारतातील बहुतेक धाडसी उद्योग हे अनौपचारिक असतात आणि त्यांची उत्पादकता कमी असते व ते कमी मजुरी देतात. हे सुद्धा येऊ शकतं, म्हणजे बरोबर येऊ शकतं. म्हणजे हे म्हणतोय जे बरोबर टिक मार्क केले ते समजायचं की याला पुष्टी देत आहेत. औपचारिक नोकऱ्यांची 90% आहे, तर अनौपचारिक धाडसी उद्योगांना आकर्षक वेतन देणे शक्य नसते. बरोबर, त्याच्यामुळे सुद्धा गरिबी असू शकते, गरीब कामगार असू शकतात. म्हणजे ऑप्शन 1, ऑप्शन 3, ऑप्शन 4 हे याला पुष्टी देत आहेत. म्हणजे हे जे वाक्य दिलेले आहेत वरती की नोकऱ्यांची कमतरता नाही पण गरिबी आहे, गरिबीचा बेकारीचा दर 4.8 आहे आणि कष्टकरी बळ म्हणजे काम करणारे गरीब आहेत, हे याला पुष्टी देतात. ऑप्शन 1, ऑप्शन 3, ऑप्शन 4. पण यावरील युक्तिवादाला जर मला दुबळा करणारे विधान निवडायचं असेल तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. प्रतिष्ठेचे जीवन जगतात असं होऊ शकत नाही, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. कारण की ऑप्शन 1, 3, 4 हे आपला जो प्रश्न दिला, आपला जो वरती 2-3 वाक्य दिलेत, पॅराग्राफ म्हणा, याच्या अवतीभोवतीच फिरतायत. म्हणजे याचा अर्थच प्रतीत करतायत, तेच परत एकदा त्याचेच ओढतायत. का बरं, कसं? पण ऑप्शन 2 जर पाहिला तर ते तसं होत नाही की ऑप्शन 2 हा त्या वरच्या युक्तिवादाला दुबळा ठरवतो. समजताय? चला जायचं पुढे, पुढचा प्रश्न घेऊया. बघा, परमित काय म्हणते. परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले. आता काय करायचं आपल्याला, बियांचे नमुने गोळा करायचे. काय केलं परमितने? परमित म्हणजे मी लिहिणार, परमितला पी लिहिणार आणि रोजला आर लिहिणार. मग परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले, म्हणजे पी कडे, परमितकडे जास्त नमुने आहेत आर पेक्षा, रोज पेक्षा.
पुढे वाचूया. रोजने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. नील म्हणजे मी काय लिहितो, मी एन लिहितो. मग काय लिहिलंय की रोजने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. ठीक आहे. नीलने परिमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले. नीलने परिमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले. ऋताने, ऋता आहे की नाही, ऋता, तिला मी आर यू लिहितो, ऋचा पाहिजे होते. परिमितपेक्षा जास्त, आर यू, परिमितपेक्षा जास्त पण नीलापेक्षा कमी नमुने गोळा केले. तर सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती कोणती? आता बघा याच्यावरून हा जो दुसरा आहे की आर लेस दॅन एन, रोजने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. तर नील मी असं लिहितो, नीलने जास्त नमुने गोळा केले रोजपेक्षा. मग आता बघा, आणि नीलने, परत एकदा नीलने परिमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले. म्हणजे या तिघांचा वापर करून बघा, पहिल्यांदा पी ग्रेटर दॅन आर, बरोबर, आणि ह्या दोघांचा वापर करून याचा आणि याचा मी काय लिहिणार मित्रांनो, एन ग्रेटर दॅन आर, बरोबर. आता पी आणि हे एन ग्रेटर दॅन आर म्हणजे एन हे पी पेक्षा मोठे आहे. मग एन सुरुवातीला लिहिणार मी, एन हे काय पी पेक्षा मोठे आहे, पी हे कोणापेक्षा मोठे आहे, आर पेक्षा. याच्यावरून हे दोन्ही अर्थ होतात. एन ग्रेटर दॅन आर, एन हा आर पेक्षा मोठा आहे, पी ग्रेटर दॅन आर, पी आर पेक्षा मोठा आहे, म्हणजे त्यांनी गोळा केलेले नमुने. आता ऋचा यांचं मला कळायचंय. मग एन आणि पी च्या मध्ये आहे, बरोबर, एन आणि पी च्या मध्ये आहे, म्हणजे हा 1 आणि हा 2, याच्यावर मी असं लिहू का, एन ऋचा नंतर पी नंतर आर. हे माझं फायनल त्यांचा क्रम चौघींचा किंवा चौघांचा. पहिलं कोण आलं, नील आला, नंतर ऋचा, नंतर परमित आणि नंतर रोज, हे सगळे आले. विचारले काय की सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती कोणती? तर सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती ठरली नील. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला ग्रेटर दॅन आणि लेस दॅन हे कन्सेप्ट माहिती पाहिजे. मोठा कोण, छोटा कोण. मग आपण हे केलं. आता हे उलट चिन्ह होतं म्हणून आपण त्याला थोडं सवासं केलं, म्हणजे सरळ केलं. मग याचा वापर केला, मग मला हे कळालं, हे दिलेलं आहे, या दोघांचा वापर केला म्हणजे मला हे कळालं. आणि सर्वात मोठा, सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती कोण ठरली? मग नील ठरला. ओके, नील, ऋचा, परमित आणि रोज. ऑप्शन क्रमांक 3 नील. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, समजला नसेल तर 2 ते 3 वेळेस आपल्याला वाचायचा आहे. आता बघा नीट लक्ष द्या, यात एक खोच आहे, ते फक्त लक्षात राहायला पाहिजे आपल्याला. काय म्हणते, नेहमीला प्रत्येकी 25 किलोग्रॅमचे 122 खोके आणि प्रत्येक 20 किलोग्रॅमचे 90 खोके तळमजल्यावरून 6व्या मजल्यावर असलेल्या भांडारात न्यायचे आहे. चला पाचला प्रश्न कुठपर्यंत आलो आपण, की नेहमीला काय करायचे, 25 किलोग्रॅमचे 122 खोके आणि प्रत्येक 20 किलोग्रॅमचे 90 खोके. म्हणजे बघा 25 किलोग्रॅमचे किती खोके आहेत, 122 खोके आहेत, आणि 20 किलोग्रॅमचे 90 खोके आहेत. हे काय करायचं आहे, हे समजा हे बिल्डिंग आहे, हा तळमजला 1 2 3 4 5 आणि 6, 6व्या मजल्यावर हे सगळं न्यायचं आहे. मुसळधार पावसामुळे त्याला मदत करण्यासाठी कोणी उपलब्ध नाही, म्हणजे तो एकटा आहे. लिफ्टमध्ये सूचना काय दिली, इथे लिफ्ट असते, लिफ्टमध्ये सूचना काय दिली की कमाल भार 5 व्यक्ती किंवा 40 किलो. 5 व्यक्ती किंवा 40 किलो, 5 व्यक्तीचा प्रश्नच नाही, कारण की तो पूर्ण एकटा आहे. आपल्याला फक्त कन्सिडर करायचं की 400 किलोग्रॅम मॅक्स वजन उचलते लिफ्ट. आणि नेहमीचं वजन किती आहे, नेहमी किती वजनाचा आहे, नेहमी आहे 65 किलोच. आता त्याला तळमजला ते 6व्या मजल्यावर किती माराव्या लागणाऱ्या किमान फेऱ्या निवडा
आणि त्या फेऱ्यात घनफळाचे व्यवस्थापन करता येईल का ते गृहीत धरा. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा 25 किलोचे 122 बॉक्स आहेत आणि 20 किलोचे 90 बॉक्स आहेत. म्हणजे मला टोटल वजन काढावं लागेल. किती किलोग्रॅम मला वरती न्यायचंय 6व्या मजल्यावर. मग मी काय करणार, 25 गुणिले 122 अधिक 20 गुणिले 90. मग करा, गुणाकार करा. 25 25 दोन्ही 50, हात 6ला 5, 25 दोन्ही 50 आणि 55, हात 6ला 5, 25 एक 25 आणि 5 30 प्लस 92 18 90 1 असणार 1800. 3050 आणि 1800 किती झाले, 4850 किलोग्रॅम. आता 4850 किलो हे वजन आम्हाला 6व्या मजल्यावर न्यायचे आणि प्रत्येक वेळेस तर मी 400 किलो नेऊ शकतो. पण प्रत्येक वेळेस नेहमी सुद्धा असणार आहे त्याच्यामध्ये. मग नेहमीच मला वजन कमी करावं लागेल प्रत्येक वेळेस या 400 किलोग्रॅम मधून, तेव्हाच तेवढं वजन तो नेऊ शकतो हे मला कळेल. म्हणजे याच्यापैकी, कारण की तो स्वतः त्या वजनासोबत 6व्या मजल्यावर जाणार आहे, त्याचं वजन सुद्धा इन्क्लूड आहे. मग मॅक्सिमम याच्यापैकी किती वजन नेऊ शकतोय, तर मला या 400 मॅक्स मधून पहिल्यांदा 65 वजा करावं लागेल. 400 मधून 65 वजा केले तर मला मिळतात 335 किलोग्रॅम. म्हणजे एवढं वजन तो याच्यापैकी एका फेरीत नेऊ शकतो. मग अशा त्याला किती फेऱ्या माराव्या लागतील, तर 4850 भागिले 335 करावं लागेल. मला काय करावं लागेल, 4850 भागिले 335 एवढं वजन न्यायचंय आणि प्रत्येक वेळेस 350 किलो वजन तो नेऊ शकतो. मग यात किती फेऱ्या होतील, तर मला भागाकार करावा लागेल. भागाकार करताना मला पहिल्यांदा 5 ने भाग देऊया. ठीक आहे, 5 5 9 45, 3 उरलं, 5 9 45, 3 5 उरले, 5 7 35, 0 5 6 30, 5 7 35, 970 भागिले 67. 67नेच भाग देऊया डायरेक्ट. 67 एक 67, 67 एक 67, 1 आला. 97 मधून 67 वजा करा, किती 6 आणि 3 9, 30 उरले आणि पुढे हे 0. 67 367 गुणिले किती करावं लागेल, मग 300च्या जवळपासचा आकडा मिळेल मला. मग 67 चौक किती होते, 4 7 28, हात चाला 2, 6 चौक 24 आणि 2 26, 267 म्हणजे 4चा भाग जाईल. पॉईंट 300 मधून 268, सॉरी माफ करा, 268 वजा केले तर मला किती उरतं, 32 उरतं. पॉईंट दिला मी, 32च्या अजून एक 0 घ्या. मग अजून एकदा भाग द्या, की 14. आता भाग द्यायची गरज नाही, मला काहीतरी समथिंग मिळणार आहे मला कळालं. मग 14 पॉईंट समथिंग असेल तर याला मला पूर्ण करावं लागेल, कारण पूर्ण वजन पोहोचवायला जी शेवटची फेरी असणार आहे याच्यामध्ये कमी वजन असणार आहे, पण मला ते सामान काही करून वरती पोहोचवायचंच आहे. म्हणून 14 ही फेरी आणि शेवटचं वजन जे राहिलेलं आहे थोडंफार त्याच्यासाठी एक फेरी, म्हणजे अशा टोटल मला 15 फेऱ्या माराव्या लागतील. समजतंय, सर्व सामान पोहोचवण्यासाठी मला 14 पेक्षा जास्त म्हणजे 15 फेऱ्या माराव्या लागणार आहेत. छान प्रश्न होता. खोच काय होती की नेहमीचं वजन, मला वजन जे नेहमीचं आहे 65 किलो ते मला 400 मधून वजन कमी करायचं होतं, वजा करायचं होतं, कारण की नेहमी तो सामान घेऊन दरवेळेस वरती जाणार आहे. मग त्याचं वजन मला कन्सिडर करायचं आहे. हे वजन जर तुम्ही सोडलं तर याचं उत्तर चुकतं, याचं उत्तर 12 येऊ शकतं, 13 येऊ शकतं. समजते, म्हणून आपल्याला या 400 मधूनच वजा केलं. मला ऍक्च्युअल नेट वेट कळालं किती एका फेरीमध्ये न्यायचंय आणि टोटल वेट 4850. 335 भागाकार केला ते 14 पॉईंट समथिंग येते आणि 14 पॉईंट समथिंग म्हणजेच 15 फेऱ्या. त्याचा पूर्णांक केलं तर मला कळालं की 6व्या मजल्यावर माराव्या लागणाऱ्या किमान फेऱ्या किती असतील, तर 15. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आलेलं आहे. समजते, छान प्रश्न होता, मस्त मूड बनवला प्रश्नाने. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते, सना, दीपा, अनिता, सविता, आलिया, कविता, सुनीता, वनिता हे काय केले, त्यांनी वर्तुळाकार टेबलावर बसलेत. मग आपण वर्तुळ काढून घ्यायचं का, वर्तुळ काढून घेऊया.
बघ वर्तुळ काढला आपण. आता काय करायचं मला, याच्यामध्ये 8 व्यक्ती बसवायचे. मग 8 व्यक्ती कशा असणार आहेत, एक इकडं असणार, एक मध्यभागी असणार, माफ करा, हे असं असणार, आणि हे राऊंड टेबल कॉन्फरन्स चालू आहे त्यांची, बीसी चालू आहे, बीसीची मीटिंग आहे. वर्तुळाकार टेबलावर खेळ खेळतात. हा टेबल आहे आणि एका समोरासमोर बसलेल्या आहेत त्या. आता काय म्हणते, अनिता आणि आलिया यांची तोंडे परस्परांसमोर आहेत. ठीक आहे, अनिता आणि आलिया, इथून सुरुवात करूया. अनिता आणि आलिया, म्हणजे समजते ना, असं असं बसलेत, असं खुर्चीवर. सना आणि दीपा या अनिता आणि आलियाच्या शेजारी आहेत बघा. अनिताच्या शेजारी म्हणजे कुठे येते, इथं येते आणि इथे येते. आलियाच्या शेजारी म्हणजे काय, इथं असणार आहे किंवा इथं असणार आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सना आणि दीपा ह्या अनिताच्या शेजारी पण नाहीत आणि आलियाच्या शेजारी सुद्धा नाहीत. म्हणजे हे कुठं असतील, ह्या जे उरलेली जागा आहे तिथेच असणार आहेत, सना आणि दीपा. हे पण झालं, हे झालं, हे झालं. वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे. चला, सनाच्या उजवीकडे काय असणार आहे, वनिता. हे बघा इथं असणार आहे, अशी बसलेली असणार आहे, तिचा उजवा हात हा असणार आहे. मग सनाच्या उजवीकडे कोण बसलंय, वनिता. आणि अनिताच्या शेजारी आहे. ठीक आहे, अनिताच्या शेजारी सुद्धा झाली ही, इकडे सुद्धा झाली, इकडे सुद्धा झाली, म्हणजे बरोबर आहे. कविता ही आलियाच्या शेजारी नाही. कविता ही आलियाच्या शेजारी, म्हणजे आलियाच्या शेजारी म्हणजे कुठं, इथं आणि इथं. इथं नाहीये, म्हणजे इथं कुठं असणार आहे ती, ही असणार आहे इथं. कविता आलियाच्या शेजारी नाही, म्हणजे एकच जागा उरली होती इथं. आणि सविता ही दीपाच्या शेजारी नाही. दीपाच्या शेजारी म्हणजे कोणती जागा, ही कविताने भरली आणि ही जागा. जर सविता हे दीपाच्या शेजारी नाही तर ती कुठे असणार आहे, नेमकी ती इथे असणार आहे, एकच जागा उरलेली आहे. ओके, हे सुद्धा झालं. आता सगळे जर झाले असतील तर उरलं कोण असेल, सना झाले का, हो झाले. दीपा, दीपा सुद्धा झाली. अनिता, अनिता कुठे, अनिता झालंय. सविता, सविता झाले का, झालं. आलिया झालं. कविता झाले का, झालं. सुनीता, फक्त सुनीता राहिली, ती असणार आहे इथं. चला, मला 8ही व्यक्ती मिळाल्या ज्या टेबलावर खेळ खेळतात, वर्तुळाकार बसले आहेत. मग काय म्हटलंय, जर सविता आणि दीपा यांची जागेची अदलाबदल केली, म्हणजे हे सविता होती, तिथं दीपा, आणि दीपाच्या जागी सविता अदलाबदल केली तर पुढील कोणते विधान चुकीचे ठरते, हे लक्षात घ्यायचं. सगळ्यात महत्वाचं तर हेच आहे. तुम्ही सगळा प्रश्न बरोबर सोडून उपयोग आहे का, तुम्हाला सगळं आलंय पण काढायचं काय तेच समजलं नाही तर काय उपयोग आहे. बरोबर उत्तर काढलं तरी तुम्ही हे न वाचल्यामुळं, हे न कीवर्ड वाचल्यामुळं तुमचं उत्तर चुकीचं ठरणार आहे. चला, ऑप्शन चुकीचा पाहिजे मला. मग दीपा ही कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे. दीपा हे कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे, हेच चुकलं. कारण की कविता ही दीपाच्या लगतच्या बाजू होती केव्हा, जेव्हा आदला बदल केली नव्हती त्याच्या पूर्वी, आदला बदल करण्याच्या पूर्वी, तेव्हा दीपा ही कवितेच्या उजवीकडे होती, हे मान्य होतं. पण आता आदला बदल केले तेव्हा दीपाच्या जागी सविता आलेली आहे, म्हणजे हे विधान ठरतं चुकीचं आणि त्याच्यामुळेच हा ऑप्शन आपला बरोबर ठरतो. ऑप्शन क्रमांक हे आपलं उत्तर आहे. पुढचे ऑप्शन नाही वाचले तरी चालेल, तरी पण आपण ऑप्शन वाचायचे. सुनीता ही सविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे. आता सविता कुठे, सविता इथं आहे आणि सुनीता त्याच्या शेजारी, बरोबर आहे. दीपा ही कवितेच्या समोर आहे. दीपा इथं आहे, दीपा आता सध्या, आणि ती कविताच्या समोर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. सविता ही कविताच्या उजवीकडे आहे. सविता ही कविताच्या उजवीकडे, ही कविता आहे, सॉरी सविता इथं आहे आणि कविताच्या उजवीकडे आहे, हे सुद्धा बरोबर ठरतंय. ऑप्शन क्रमांक 1 हा चुकीचा आहे आणि आपल्याला तेच विचारलं की ऑप्शन पुढीलपैकी कोणते विधान हे चुकीचे ठरते. बघा समजतंय का. आय होप हा समजला असेल प्रश्न. सोपा आहे, फक्त आदला बदल केल्यानंतर लक्षात ठेवायचं आणि चुकीचं विधान निवडून आपल्याला सांगायचं की हे चुकीचं आहे. चला पुढचा प्रश्न घ्यायचा, पुढच्या प्रश्नाकडे वळूया.
हे 2 आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा 2. 5. 2 शहरादरम्यानची बस प्रवासासाठी 2 व्यक्तींना जे भाडे द्यावे लागते, 2 व्यक्तींना काय, आता बस प्रवास आहे, समजा ह्या सिटीमधून इकडे जायचे, बस प्रवास आहे, जे भाडे तेच त्या शहरादरम्यान एका व्यक्तीला लागणाऱ्या रेल्वे प्रवासाच्या आपल्याकडे 4/3 आहे. रेल्वे प्रवासाच्या 4/3 पट आहे. म्हणजे रेल्वे प्रवासाचा जर एका व्यक्तीचा भाडं, एका व्यक्तीला देण्याचं भाडं हे x असेल, तर बस प्रवास 2 व्यक्तीच्या जे भाडं द्यावं लागतं ते किती असणार आहे, 4/3x असणार आहे. इथे दिसतंय 2 व्यक्तींना आणि इथे दिसतंय एका व्यक्तीला, म्हणजे 2 व्यक्तीला जे भाडं द्यावं लागतंय आणि रेल्वेचा प्रवास जो करतोय त्या रेल्वेच्या प्रवासाच्या भाड्यापेक्षा 4/3 पट आहे. म्हणजे जर 2 प्रवाशांचा बस प्रवास हा 4/3x आहे, रेल्वे प्रवासाच्या 4/3 पट आहे, तर एकाचा किती असणार आहे, दोघांचा 4/3 असणार, तर एकाचा असणार 2/3x. समजते काय, बघा इथं जरा खोच आहे. 2 व्यक्तींना म्हटलंय आणि रेल्वे प्रवास म्हटलंय, x मानले आपण, स्वतः मानले, आणि रेल्वे प्रवासाचे हे 4/3 पट आहे, तर दोघांचं 4/3 पट भाडं आहे, तर एकाचं 2/3 पट असणार आहे. ओके, रेल्वे प्रवासाचं भाडं आपण मानले x, त्याच्या 4/3 पट आहे दोघांचं बस प्रवास भाडं, तर एकाचं बस प्रवास भाडं हे त्याच्या निम्म असणार आहे, 2/3x. 4/3x दोघांचं, तर 2/3x एकाचं. ठीक आहे. शहरादरम्यान 6 व्यक्तींनी बस प्रवास केला व 8 व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला. म्हणजे काय केलं, आता 6 व्यक्तींनी काय केलं, बस प्रवास केला आणि 8 व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला आणि त्यांना एकूण खर्च आला 1536 रुपये. तर या शहरादरम्यान एका व्यक्तीसाठी लागणारे रेल्वे भाडे सांगणारी संख्या निवडा. बघा 6 व्यक्तींनी बस आहे, म्हणजे 6 व्यक्ती बस किती भाडं आहे, 2/3x इथं आपण जे काढले एका व्यक्तीचं, अधिक 8 व्यक्तींचं भाडं, म्हणजे हे x आहे, म्हणजे 8x, हे सगळं भाडं आहे 1536 रुपये. हे सगळं भाडं आहे 1536. चला 3 1 3, 3 2 6, 2 आणि हे 2, 2 2 4x अधिक 8x बरोबर झालं 1536. 8 आणि 4 किती झालं मित्रांनो, 12x बरोबर 1536. हे जे 12 आहे त्याला इकडे नेले की भागाकार होईल, x बरोबर 1536 भागिले 12, 12 1 12, 12 1 12, 3 उरले, 12 2 24, 9 उरले, 12 8 96, 128, म्हणजे x आला 128 आणि रेल्वे प्रवासाचं तिकीट होतं x, म्हणून रेल्वे प्रवासाचं तिकीट झालं 128. ऑप्शन क्रमांक 2 128 हे उत्तर आलेलं आहे. कारण की त्यांनी तेच वेळ विचारले की रेल्वे भाडं सांगणारी संख्या निवडा, तर रेल्वेचं भाडं आहे मित्रांनो 128 रुपये. समजतंय, सोपं होतं ना. मी एवढा उठा ठेव का केला इथं, की दोघांचं व्यक्ती दिलंय तर त्याचं एकाचं का काढलं, कारण की इथं 6 व्यक्ती दिले तर तुम्ही तिप्पट करू शकले असते याचं, या 4/3चं, बरोबर. पण तुम्ही परत विचार केला की तिप्पट केलंय, याचं 4/3 पट केलं, म्हणून मी एकट्याचं काढलं. मग तुम्ही कितीही घ्या ना संख्या, कितीही व्यक्ती घ्या, इथं 6 व्यक्ती निवडल्या, मग एकट्याचं मला माहित आहे, 10 व्यक्ती निवडल्या, एकट्याचं मला माहित आहे, त्या सगळ्या कितीही घ्या, म्हणून पहिल्यांदाच आपण असा कुटाणा केला आणि त्याच्यामुळे आपण सोपं गेलं आपल्याला पुढे. समजतंय, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा
प्रतिमा मालिकेच्या 5व्या जागेसाठी उचित प्रतिमा निवडा. म्हणजे इथं जी प्रतिमा येणार आहे ती निवडायची मला. बर, आता तुम्ही मी इथे विचार करत होतो की याला कट करता येते का एका कॉपी करताना. बघा, थांबा एकच मिनिट थांबा. ड्रॉ, सिलेक्ट. ठीक आहे, मला काय तसं ऑप्शन इथं सापडत नाहीये, पण जमलं असतं तर ते सोपं गेलं असतं. फक्त मला रोटेट करून दाखवायचं होतं तुम्हाला. ठीक आहे, बघा इथून पण सांगू शकतो. जी पहिली आकृती पाहताय तुम्ही तुम्ही काय करा, हे जी आकृती आहे हे आणि हे ओव्हल शेप याच्यावर फोकस करा पहिल्यांदा. मग त्याच्यावर फोकस केल्यानंतर बघा, हे या साईडला होतं आणि हे या साईडला होतं. नंतर काय झालं की हे जी आहे का ही आकृती त्रिशूळासारखी आहे ती वरती गेली आणि ही जी आकृती ती खालती गेली. म्हणजे त्याला ह्या आकृतीला क्लॉकवाईज 90 डिग्रीतून वळवलं. म्हणजे याच्यासाठी फक्त याच्यासाठी बघायचं, या दोन आकृत्यांसाठी. नंतर परत एकदा यांना 90 वळवलं. बघा, परत ही आकृतीकडे गेली आणि हे इकडे आले, बरोबर. परत ह्यांना 90 डिग्रीत वळवलं. मग हे काय झालं, हे आकृती खाली जाणार. म्हणजे इकडे बघा अशी आली आणि ही आकृती वर येणार, ही आकृती अशी आली. परत यांना मला वळवावं लागेल 90 जेव्हा 90 वळवू तेव्हा काय असणार आहे बघा, हे असं असणार आहे. हे इकडे जाणार ना आणि हे इकडे येणार, हे असं असणार आहे आणि त्याच्या खालती हे असं असणार आहे. मग असं ऑप्शन आहे का बघा कुठे? असं ऑप्शन 1 नंबर 2 नंबर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आहे. हा ऑप्शन एलिमिनेट झाला. इथपर्यंत आलं मला, असं आहे माहिती. आता ह्या बाणाकडे निवडलं, बाणाकडे पहा, कोणत्या, ह्या ॲरोकडे पहा आणि हा कोणता शेप म्हणूया, डायमंड शेपकडे पहा. याच्याकडे पाहायचं. आता ह्या दोघांबद्दल मी काढले हे. आता मला फक्त तुम्ही हा बाण आणि हा डायमंड शेप बघा. हा बाणला मी काय केले, त्याला 45 डिग्रीमध्ये या साईडला वळवलं. म्हणजे बघा, हा बाण झाला इकडे 45 डिग्रीला, बरोबर, आणि हा झाला या साईडला. परत याला मी 45 डिग्री वळवलं. मग काय झालं बघा, हे असं झालं, हॉरिझॉन्टल झालं ना. 45 आणि 45 90 डिग्री वळाला आणि हे सुद्धा 90 डिग्री झालं. 45 नंतर हे असं आलं आणि हे असं आलं. याला परत मी 45 डिग्री वळवणार. त्याच्यानंतर काय होईल, हा डायमंड इकडे जाईल आणि हा बाण इकडे जाईल. परत त्याला मी 45 डिग्री जेव्हा वळवतो तेव्हा काय होणार आहे, तेव्हा हा ॲरो इथे असणार आहे आणि डायमंड, माफ करा, थांबा इथे नाही करायचं, हा इथे असणार आणि वरती डायमंड असणार. मग असे ऑप्शन असणारे ऑप्शन निवडा. खाली ॲरो आहे आणि वरती डायमंड आहे. तर बघा, इथं डायमंड आहे, इथं डायमंड आहे, इथं ॲरो आहे. म्हणजे हे एलिमिनेट, हे एलिमिनेट. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे कुठे असणार आहे, इथे असणार ॲरो आणि हा डायमंड इथे असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 ह्या उत्तर. मला सांगायचं काय करायचं होतं, मला फक्त हे जर कॉपी करता आलं असतं तर मी तुम्हाला फक्त असं रोटेट करून दाखवलं असतं हे काय येतं ते. ठीक आहे, असं पण आपण एक्सप्लेन करू शकतो, नो प्रॉब्लेम. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पहिल्यांदा 90 डिग्री वळवलं आणि दुसरी जी पेअर होती, जोडी होती, ती आपण 45 डिग्री वळवत वळवत गेलेलो. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, खूप कॉमन सेन्सचा प्रश्न होता हा, काय उत्तर येईल म्हणून. तर पुढील विधानाच्या संदर्भात योग्य पर्याय निवडायचे. तर एवढं मोठं दिले काहीतरी, इथं मी परत लिहिणार, x अधिक a, x वजा b, x अधिक c, x वजा d, x अधिक e, आणि अशाच प्रकारे पुढे 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 x अधिक y, x वजा z बरोबर 0. सॉरी, प्रश्नचिन्ह.
किती येणार ते काढायचे मला प्रश्नचिन्ह. मग बघा याचं सगळ्यात उत्तर काय असणार आहे. तुम्ही म्हणाल काय दिलं नाही, गिवन नाही, काय अजून एक्स्ट्रा माहिती दिलेली नाही, फक्त त्यांनी असं करत गेले. काय केले तर एक्स तसंच कॉमन ठेवलंय. पहिले ए बी सी डी केले. पहिल्यांदा प्लस ए अधिक ए वजा बी अधिक सी वजा डी अधिक ई वजा एफ असं पहिल्यांदा अधिक परत वजा अधिक परत वजा अधिक परत वजा असं घेतले. मग त्याचप्रमाणे इथं अधिक वाय आहे, मग त्याच्या अगोदर काय असणार आहे, वजा असणार आहे. मग वायच्या आधी काय एक्स आहे तसं ठेवायचं आहे आणि वायच्या आधी एक्स आहे. मग एक्स वजा एक्स काय असते, शून्य. शून्याला कितीही गुणा, हे कितीने गुणा किंवा याला कितीही गुणा, सगळ्याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो, शून्य. मोठा भोपळा. ओके. फक्त तुम्हाला याच्या अगोदरचं काढायचं होतं, कन्फ्यूज न होता. इथं येणार आहे एक्स वजा एक्स म्हणजे शून्य. सगळ्याचं उत्तर येणार शून्य. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आलेलं आहे शून्य. खूप सोपा प्रश्न. समजलं तर जॅकपॉट, समजलं तर हा 1 मार्क, आणि जर करत बसला तर वेळही गेला, तेलही गेलं, तूपही गेलं, अशा प्रकारचा प्रश्न होता. पण आय होप सगळ्यांना आला असता, थोडंसं लॉजिक लावलं असतं. ओके, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. परत एकदा मोठा प्रश्न, लॉजिकली थिंकिंगचा प्रश्न. लॉजिकली थिंकिंग म्हणू शकतो याला आपण, आणि कसंही म्हणा, कोणतेही लेवल, कोणताही टाईप म्हणू शकतो याला. पॅसेज टाईप म्हणा चालेल. ऑप्शन वाचूया, सॉरी प्रश्न वाचूया. भारताने देवदेवतांना मूर्तिरूपात व्यक्त केले. भारताने देवदेवतांना मूर्तिरूपात व्यक्त केले, जसं की यक्षिणी, अभिसारिका आणि दैनंदिन जगण्यातील विविध कृती यांची बारकाईने शिल्पे खोदली. म्हणजे खूप भारी देवदेवतांच्या त्यांनी मूर्त्या खोदल्या वगैरे, शिल्प बनवली. पण राजकीय, बघा कीवर्ड, राजकीय इतिहास नोंदवून ठेवण्याकडे किंवा आपल्या राजांच्या प्रतिमा तयार करण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. बरोबर, त्यांनी असं काही सुद्धा केलं नाही. आपल्या राजांना त्यांच्या काळातील नाण्यांवर स्थान नाही का? पुढे वाचूया. प्राचीन भारतीय धातुविज्ञानात व मूर्तिविज्ञानात पारंगत होते. हे पारंगत लक्षात ठेवायचे. आपली लोक खूप हुशार होती कशामध्ये, धातुविज्ञानामध्ये, मेटलर्जी आणि मूर्तिविज्ञानामध्ये. परंतु त्यांनी पाडलेली नाणी लाज वाटावी इतकी ओबडधोबड आहे. जेव्हा भारत अफगाण सीमेवरील बॅक्ट्रियातील डेमेट्रियस व मिनांडर हे भारतीय ग्रीक शासक स्वतःच्या हुबेहूब प्रतिमा छापलेली नाणी पाडत होते, तेव्हा आमचे अजातशत्रू, बिंबिसार, अगदी चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक हे ओबडधोबड ठोकलेली नाणी जारी करत होते. अधोरेखित विधानांचे सर्वात जास्त तर्कसंगत अर्थनिर्वचन करणारा पर्याय निवडा. म्हणजे त्यांना सांगायचं की जे आपल्यावरती सीमेवरच राहायचे, जसं की डिमेट्रियस आणि मिनांडर, हे एकदम सेम टू सेम त्यांच्या चेहऱ्याची नाणी बनवायची, कॉइन्स बनवायचे. पण त्याच काळातील आपले जे राजे होते, अजातशत्रू होते, बिंबिसार होते, चंद्रगुप्त मौर्य होते, त्यांची जर आपण नाणी बघितली, अशोकांची नाणी सुद्धा पाहिली, तर आपल्याला वाटतं की किती ओबडधोबड नाणी बनवलेत. म्हणजे त्यांचं धातू विज्ञानामध्ये प्रगती होती का? तर त्यांची धातू विज्ञानामध्ये खूप प्रगती होती का? वरती सांगितले की ते पारंगत होते. मूर्तिशिल्प त्यांनी जे घडवलेली त्याचा पूर्ण जगामध्ये जोड तोड नाही, परंतु हे जे नाणी बनवायचं होतं त्याच्यामध्ये थोडे मागे होते, हे सांगितलं. हे जे अंडरलाईन केले त्याच्याबद्दल सर्वात जास्त तर्कसंगत, सर्वात योग्य विधान कोणते ते मला सांगायचंय. ऑप्शन वाचूया. जरी भारतीय धातुविज्ञानात व मूर्तिविज्ञानात पारंगत होते, तरी त्यांनी नाणी पाडण्याचे ज्ञान नव्हते. मला काय करायचं, तर्कसंगत निवडायचंय. नाणी पाडण्याचे ज्ञान नव्हते का? नाणी पाडण्याचे ज्ञान होते, पण त्याच्यामध्ये ते एवढे एक्सपर्ट नव्हते. बरोबर, हा येईल का? मग नाही येणार. मूर्तिविज्ञानाच्या अभावामुळे आहे का? अभाव आहे का? हे सांगितले पहिल्यांदाच की मूर्तिरूपात किती प्रगत होते आपले भारतीय, ते वेगवेगळ्या शिल्प तयार करत होते, एकदम बारकाव्यांशी लिहिले. मग अभाव होता का? नाही. ऐतिहासिक दस्तऐवज उपयुक्त ठरू शकले असते अशी राजांच्या प्रतिमा असलेली नाणी भारतात नाही, असं काही नाही. जर भारतीय मूर्तिविज्ञानात पारंगत होते, तरी त्यांचा उपयोग त्यांनी राजांच्या प्रतिमा असलेल्या नाण्यांच्या निर्मितीसाठी केला नाही, असं काही नाही. मूर्तिविज्ञानात पारंगत होते याचा अर्थ धातुविज्ञानात सुद्धा तेवढेच एक्सपर्ट, जे हुबेहूब नाणी पाडण्याचा जो उद्योग होता त्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट होते, असा अर्थ होत नाही. बरोबर, मूर्तिविज्ञानात पारंगत होते म्हणून त्यांनी राजांच्या प्रतिमा नाण्यांच्या निर्मितीसाठी केला नाही, असं आहे का? नाही, चुकीचं आहे.
भारतीयांनी मूर्तिवैज्ञानिक व धातुवैज्ञानिक कौशल्य ज्यांचा उपयोग महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज म्हणून उपयोग झाला असता अशी राजांच्या प्रतिमातील नाणी पाडण्यासाठी वापरली नाहीत. बरोबर, हे सगळ्यात बरोबर तर्कसंगत अर्थ सांगतो या पूर्ण पॅसेजचा. या पूर्ण पॅसेजचा अर्थ योग्यपणे सांगू शकणारा ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर फिट बसते. उत्तर वाचलेला आहे आपण की त्यांना सगळं जमत होतं. मूर्ती वैज्ञानिक सुद्धा होते, धातू वैज्ञानिक सुद्धा होते, परंतु त्यांनी त्याचा उपयोग नाणी पाडण्यासाठी केलेला नाही. राजांच्या प्रतिमातील नाणी पाडण्यासाठी त्याचा वापर केलेला नाही. म्हणून आपलं उत्तर येतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? छान प्रश्न होता. लॉजिकली समजून घ्यायचा होता, कीवर्ड शोधायचे होते आणि त्याचा उपयोग आपल्याला करायचा होता. चला, आता हा आहे आपल्या या प्रश्नपत्रिकेमधील सगळ्यात शेवटचा प्रश्न. वाचूया तेवढ्याच जोशमध्ये. पुढे दिलेला युक्तिवाद अभ्यासा आणि सर्वात जवळून यासाठी अनुमान प्रक्रिया अनुमान असणारा युक्तिवाद दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. ऑप्शन वाचूया. जर तुम्हाला बासरी वादनाचा सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. बरोबर. काय करायचंय? बासरी वादन किंवा कोणतीही कला त्याचा जर मी सराव केला तर सुधारणार आहे वादन माझं. बरोबर, हे वाक्य दिले. मी तबला वादनाचा सराव केला नाही, माझे तबला वादन सुधारले नाही. बरोबर, सराव केला तर सुधारेल, सराव केला नाही तर सुधारणार नाही. बरोबर आहे. पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे. ठीक आहे, स्पर्धा सुद्धा आली जवळ, म्हणून चांगले काम करण्यासाठी मी कष्ट केले पाहिजेत. चांगले काम करण्यासाठी मी कष्ट केलेच पाहिजेत. का कष्ट केले पाहिजेत? कारण की सराव केला तर मला त्यात सुधारणा मिळणार आहे. बरोबर. चला, युक्तिवाद कोणता योग्य ठरतोय बघू आपण. सायकल स्वारीसाठी तुम्ही कष्ट केले तर तुमचा वेग वाढेल. वेग वाढवण्यासाठी मी खूप कष्ट केले आणि स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे, पण मला उत्तीर्ण व्हायचे असेल तर मला अभ्यास करावा लागेल. आता हा विरोधाभास निर्माण केला त्यांनी. अभ्यास करायचा आहे मला आणि सायकलवारीसाठी सायकलिंगसाठी कष्ट पण केले, स्पर्धा पण जिंकण्यास सुरुवात केली, पण पुढच्याच महिन्यात परीक्षा आहे, मला उत्तीर्ण व्हायचे, मला अभ्यास करत राहायला पाहिजे. हे याच्याबद्दल युक्तिवाद ठरत नाही. विरोधाभासाने अभ्यास पण करायचा आणि स्पर्धा पण खेळायची मला. जर सूरपेटी वादनाचा तुम्ही नियमित सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. बरोबर. रसिकाने फारसा सराव केला नाही परंतु तिचे वादन सुधारले, असं होतंय का? असं दिलेलंच नाही यांनी की सरावच केला नाही आणि सुधारले. बरोबर, असं दिलेलं नाही. त्यांनी सांगितलंय की तुम्ही सराव केला तरच ते सुधारणा होणार आहे. तुम्ही फारसा सराव केला नाही परंतु तिचे वादन सुधारले, हे असं होऊ शकतंय का? तर नाही मित्रांनो, हे सुद्धा चुकीचं आहे. कदाचित तिने हे वर्ष संपताना येणाऱ्या विशारद परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण होऊ शकेल, असं नाही होऊ शकत. सराव केला तरच होणार आहे. जर तुम्ही गायनासाठी खूप कष्ट केले, आता हा नीट वाचा बघा. गायनासाठी खूप कष्ट केले तर तुमचे गायन सुधारेल. हो, कष्ट केले, सराव केला तर सुधारणार आहे. मी माझ्या नृत्य कौशल्यासाठी काही कष्ट केलेले नाहीत म्हणून माझे नृत्य सुधारलेले नाही. बघा इथे बघा, मी तबलावादनचा सराव केला नाही म्हणून माझे तबलावादन सुधारले नाही. मी नृत्य कौशल्यासाठी काही कष्ट केले नाहीत म्हणून माझे नृत्य सुधारले नाही. बरोबर आहे. येत्या 2 महिन्यात माझी परीक्षा आहे म्हणून त्यात उच्च श्रेणी मिळवण्यासाठी मी नियमित सराव केला पाहिजे. बरोबर आहे, माझी परीक्षा आहे, इथे लिहिले पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे म्हणून मी चांगले काम करण्यासाठी कष्ट केले पाहिजे. त्याचप्रमाणे इथं सुद्धा दिले की 2 महिन्यात माझी परीक्षा आहे, उच्च श्रेणी मिळवायची असेल तर मला नियमित सराव केला पाहिजे. एकदम तंतोतंत मिळते सगळं, त्याचा सार, त्याचा सारांश, त्याचं युक्तिवाद, एकदम योग्य युक्तिवाद आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 मधून समजतं. परिपूर्णतेच्या प्राप्तीसाठी चौथा ऑप्शन वाचूया. परिपूर्णतेच्या प्राप्तीसाठी सरावाची गरज आहे. समस्या निराकरण कौशल्यात मला लवकरच पारंगत झाले पाहिजे म्हणून मी परिश्रम सराव केला. लवकरच स्पर्धेत सहभाग आणि खात्रीने मी तो जिंकणार आहे. आता ठीक आहे, हे सुद्धा मला थोडंफार बरोबर वाटते, पण सगळ्यात योग्य ऑप्शन क्रमांक 3 मला काय म्हणतो आपण सराव द फिटेस्ट म्हणतो ना आपण, की जो सगळ्यात स्ट्रॉंग असेल तो गेल, तो सर्वाईव्ह करेल. त्याचप्रमाणे सगळ्या 4 ऑप्शन आहेत. 2 तर मला कळाले चुकीचे आहेत. तिसरा आणि चौथा मध्ये जर मला योग्य पर्याय निवडायचा असेल तर मी नक्कीच ऑप्शन क्रमांक 3 ची निवड करेल. आणि याच्यामध्ये तेवढा कंटेंट नाहीये की जो मला हा पूर्ण युक्तिवाद बरोबर ठरवायचा असेल. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. समजते मित्रांनो. आय होप हे सगळे प्रश्न तुम्हाला समजले असतील. आपण खूप बेसिकमधून फ्रॉम स्क्रॅच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला समजलं सुद्धा आहे अशी अपेक्षा करतो.
आणि शेवटी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करत राहायचं आहे. अभ्यास करताना करायलाच पाहिजे, अभ्यास करत राहायचं आहे. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तब तक धन्यवाद.